तयारी कुठे फक्त एवढंच आमचं काहीच नाही. बघे येत नसतं दोघं पण. OG content is here. Yes, OG content. I know you guys Secondary content. Hello and welcome back to my vlog. खुशी आली आहे आणि हितेश आणि आम्ही तिघं पण आता चाललो आहे बाहेर डिनरला. मम्मी पप्पा गावाला गेलेत कारण की सो आज व्लॉग स्टार्ट करते कारण की उद्या ते येणार आहेत गावावरनं. सो स्टे ट्यून्ड. तर आता आम्ही जिकडे गेलो होतो डिनरला तिकडे खूप लाऊड म्युझिक होता म्हणून मला म्यूट करायला लागणार आहे. पण आय जस्ट टेल यू. तर आधी जे होतं ते चिकन टिक्का होतं आणि दिस इज अमृतसरी फिश. दोघं पण खूप छान होते. व्हेरी यम. आणि हे दोघं बघा, मी खूप दिवसांनी त्यांना दोघांना बाहेर घेऊन गेलेले आहे म्हणून बघा कशा मज्जाने खात आहेत. डिनरमध्ये आम्ही खाल्लेलं बटर चिकन आणि नान आणि नंतर ही एक मसाला नान मागवली होती. इतक्या मिरच्या होत्या त्याच्यात, कोणालाच गेले नाही ते. खूप तिखट होतं. झालं आमचं जेवण आणि निघालो आम्ही आता. मस्त छान मजा आली. छान होतं. गुड प्लेस, गुड वाईब. या त्याचं नाव आहे काकेदा पिंड. दिलं ना काय झालं? एक फ्री नाही दिलं. बाय वन गेट वन फ्री होतं. उस पे जगह 189 में 2 चाहिए. खूप म्हणजे खक मंडळीचे अध्यक्ष. आणि आता जेवण करून आम्ही आलो नाशिकचं फेमस डेअरी डॉन. आणि एवढी गर्दी आहे भाई, खूप गर्दी आहे, खूप खूप गर्दी. म्हणून मी आणि खुशी गाडीत बसलो. हितेश गेला. One eternity later. फायनली कोण सांगितलं? अरे फायनली 3 चमचे का बरं आणलेले आहेत? मी खाणार नाही आहे. आता जर पण वाईट तुझं काय आणलंय? काय हॉट चॉकलेट? स्ट्रॉबेरीचे हॉट सीझन. चॉकलेट मध्ये स्ट्रॉ पण नाही. अरे नाही म्हणजे थिकशेक घेतलाय का चॉकलेट घेतलंय हॉट का? हॉट चॉकलेट कोण बोललं? तुला मग शूट झालाय रे. चॉकलेट घेतलंय का? आणि माझ्या गाडी चालवण्यात फरक आहे का? अरे हॅलो हॅलो. तुझ्यापेक्षा जास्त. तू जेव्हा माहितीये आज जास्त फिरलाय तू जेव्हा जन्मजन्माचा विषय काढूच नको. जन्माचं बोलत नाही, तुझ्या हाफ चड्डीत फिरायचं आणि तेव्हापासून मी गाडी चालवते. कळलं ना? काय चल हे करू, व्हिडिओ करू की गाडीचे कोणते कोणते पार्ट. हे काय असतं दीदी? गाडीचा हे काय पार्टचा असतं विषय नाही. दीदी जे तू काय केलंय गाडीच्या बद्दल, तुझी गाडी बंद पडली, तुला काहीतरी नंबर लावा लागल, मध्ये पण पडली तर कोणाला फोन लावशील? घरच्यांना? पप्पांना फोन. पप्पाने सांगू लावली तेचला पण मग, आणि तेच उचलूच नाही. मग ठीक आहे नको उचलून. तू काय एकटाच आहे का भाई? मेकॅनिक ओ भाई, आहे ओ भाई, हे सांग रे भाई. म्हणजे जसं त्याच्यावरतीच तुटून पडलेलं आहे फक्त. दीदी प्लीज दीदी प्लीज, तुला प्लीज. तुला पण प्लीज आहे माझ्याकडनं, तुला प्लीज. आता मी बोलत होतो की हितेशला तिथे ना स्ट्रॉबेरीचं काहीतरी घ्यायचं होतं आणि खुशी म्हणे की आता स्ट्रॉबेरीचा सीझन नाही आहे तर ते आंबट असणार स्ट्रॉबेरी. मग हितेश म्हणे की नाही स्ट्रॉबेरी तर फ्रेश असतात, मी पाहिलेलं आहे. मग खुशी म्हणे की ते काय चाकून दिलंय का? आणि मग खुशीला मी म्हटली की हा ते शबरी आहे का डेअरी डॉन वाले की ते आपल्याला चाकून देणार. आणि मग खुशी बोलली आणि आपण काही कृष्ण आहे का? आता तुम्हीच सांगा. शबरीने कोणाला दिले होते चाकून? मला माहित. आम्ही पोहोचलोय घरी आणि हितेश त्याचा फोन गाडीतच विसरून गेलाय. तर आता मी विचार करते की काहीतरी प्रँक करते त्याच्यासोबत. पण माझ्याकडे ह्या पॅन्टला नेमकं खिसा नाही. मला कळत नाही कुठे ठेवूया फोन. यार एक बुक सापडलाय त्याच्यामध्ये. तर आता आलो आम्ही घरी लंच डिनर करून. छान झालं.
माझ्याकडे कॅमेरा आहे, तुला नाही शूट करत आहे. कोणते हा कोणते तुझ्याकडे माझ्यापेक्षा भारी फोन आला तू का माझ्यापेक्षा भारी फोन काय रिॲक्शन करते रे. अरे ये व्लॉग तुला नाही मागायला देणार रे. कुशली प्राची पण माझ्याकडे नाहीये. माझ्याकडे दादा एवढं कोपऱ्यात रे. अजून अजून काय सायलेंट नाही करतात. लक्षात नाही आलं मला. छोटी बच्ची गाडीत विसरून गेला होतास तू. प्लीज. गाडी विसरला होता. खायच्या ठिकाणी विसरला होता. माझ्यासाठी पाणी गरम करते कारण की मला थोडासा खोकला वाटतोय. मला नाही आवडत यार खोकला. खोकला आल्यानंतर गरम पाणी पिलं की थोडंसं असं गळ्याला शेक मिळून जातो. मग मला खोकला होत नाही ॲक्च्युअलवाला, असं माझं बिलीफ आहे. भरपूर लेट होऊन गेला मला. हो फ्रेश वगैरे झालो, चेंज केलं आणि डायरेक्ट झोपूनच गेलो. एवढं थकून गेलेलो खुशी पण इकडे. आणि आता आम्ही पाहिलेलं तर 195 सबस्क्रायबर्स आहे. मला असं वाटतं उद्या सकाळी जेव्हा मी उठेल तोपर्यंत मे बी आपले 200 सबस्क्रायबर्स होऊन जाणार आहे. छोटीशी अचीवमेंट आहे पण छान आहे. तर आय गेस आय विल सी यू टुमॉरो. मी आणि खुशी मस्तपैकी चहा पीत बसलो आता आणि गप्पा मारतो. आज मम्मी पप्पा येणार आहे. तर आता मी पहिले क्लिनिकला जाऊन ये आणि मग ते यायची तयारी करू. मोस्टली त्यांना पिक करायला जाऊ. मावशी काका कदाचित येणार आहेत नाशिकला किंवा मग ते डायरेक्ट जातील ट्रेननंच. बघू कसं होतं. आज मला लेट होणार बरं का यायला कॉलेजमधून. एक्स्ट्रा क्लास आहे माझ्या आज. काय 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 इकडे बघ इकडे काय एक्स्ट्रा क्लास आहे एक्स्ट्रा क्लास. शाबाश बेटा बेटा बहुत बढ़िया. ये रील हमने भी देखी है. आजची डेट काय आहे? आज अरे 14 फेब्रुवारी. माझाच एक्स्ट्रा क्लास आहे का तुझा? आठवड्याभर तर कॉलेजला गेला पण नाही आणि आज लगेच एक्स्ट्रा क्लास. तुला काय वाटतं ये कितना सच है? 100% खोटं आहे. भांगतो असं पाडतोय तसं खूप केस झालं. कोण येतोय तुझ्यासोबत एक्स्ट्रा क्लासला येतेस? मित्र. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आता वाजले आहेत 2:15. मी क्लिनिकला जाऊन आले आणि आता पटकन मावशीकडे जाऊन जेवून येतो आम्ही दोघी. आणि मग आज मम्मी पप्पा येणार आहे. सो बघू काहीतरी वेलकमसाठी करू जर जमलं तर, कारण की त्यांना पिक करायला पण जायचं तिकडे सोबत. तर आता आम्ही चाललो आहे जिजाला भेटायला आणि हिराला भेटायला. बघू आता ॲक्च्युली वाजून गेले 2:30. आम्हाला त्यांना पिक करायला जायचं आहे तर मग त्यांची ट्रेन 4:30ला येणार आहे. सो आम्हाला ॲटलीस्ट 3:30ला घरातून निघायला लागेल आणि आता 2:30 वाजला. आलो आहे आम्ही आता मावशीकडे आणि जेवण करून पटकन जाऊ. थोडासा वेळ पिल्लूसोबत खेळू. हो ना. हिराला पण सुट्टी असेल नेहमी आज. छान स्माइल करा. वन खुशी विथ अनदर खुशी. कशी बघते माझ्याकडे. ओ माझी माऊ. चेरू बापरे केवढी सगळी तयारी होऊन गेली. नाही तयारी कुठे, फक्त एवढंच. आमचं काहीच नाही. तू हे बघ असं 2 मिनिटात तयार करून टाकशील. तू ड्युटी करून आली बाळा, मी काय घरीच आहे. बापरे घर बघा केवढं छान सगळं. छान सजवलंय बघा, किती छान नाही सजवलंय. हे बघा केवढं छान करून ठेवलंय हे मस्त. बघा हे सगळं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे मी. अजून आता थोडंसं असं 5 मिनिटं असं केलं की लगेच सगळं क्लीन होऊन जाणार.
आता लागतो तयारीला. आम्ही पण. आता बाळामुळे नाही वेळ मिळत ना असं. तरी खूप छान करते. तर ते पिल्लू काहीच त्रास देत नाही तरी तिच्यावरती हे करते मम्मा. झोपते का ग? चल येऊ आम्ही. हो. बाय बाय. घेऊन येतो त्यांना. बाय रू. परत भेटायला चल तिला पण घेऊन चल. ज्युनियर खुशी हा असं असं धरून वगैरे असे स्टेशन. हा. दोन खुशी झोपली. झोपून गेली. झालं दीदी मावशीकडनं पोळ्या आणि फुलं पण देऊन दिले. लिटरली हॅड जस्ट वन जॉब. तिला फक्त मी एक काम सांगितलं की माळा ऑर्डर कर खुशी. आणि खुशीने 1 मिनिट दाखव प्लॅस्टिकच्या माळा ऑर्डर केल्या. भाई इतकं डोकं फिरवते ना तू माझं. आणि बघून घ्या. आणि आता बघून घ्या किती वाजलेले आहेत. 4:30 वाजता ट्रेन येणार. आता आमचं छोटंसं असं डेकोरेशन म्हणजे हे 2 ताटं ठेवल्यात. थोड्याशा पाकळ्या टाकल्या त्याच्यात. आल्यावरती त्याच्यात पाणी टाकायचं. आणि हे असं थोडंसं बॅकग्राऊंड आम्ही बनवलं आहे. आणि इकडे पण सगळी तयारी ताटं वगैरे फुलं एक्स्ट्राचे असे सगळं ठेवलेलं आहे. सो ऑल सेट. आता निघतो पटकन. मला जाऊ द्या यार. खूप पॅनिक आहे. आणि त्याच्यात हे थारवाले दादा आम्हाला जाऊ देत नाही पुढे. भैया प्लीज चला 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 चला. हा फोनवर ज्या वेळेला मला लेट झालेलं असतं सगळ्यांना असं असतं की मी पहिले. आणि ते रोजच असतं. जस्ट टेलिंग. अब देख तू आत्ताच पप्पांशी बोलणं झालं फोनवरती. आणि पप्पांनी सांगितलं की आम्हाला 40 मिनिट्स अजून लागणार आहे. सो म्हणजे 40 मिनिटं अजून लागणार आहेत त्यांना यायला. सो काही टेन्शन नाही. हळूहळू या व्यवस्थित या. मम्मीने तर एकदम नाही घाबरून नाही. निघा पटकन या लवकर. मग तुम्हाला गाडी लावायची आहे हे करायचं. सो नाव इट इज अ बिट चिल. आता आम्ही सावकाश इथपर्यंत तर मी एकदम लोकांना हॉर्न देऊन आलेले. खूप मला लोकांनी शिवाय दिल्या. बघू तिकडे जाऊन आम्हाला अजून जर आता वेळ जर असेलच तर मग तिकडेच आम्ही ज्या खुशीने माळा आणल्या होत्या म्हणजे ज्या आणायच्या होत्या खुशीला पण त्या आणल्या नाही. त्याच्याऐवजीच्या ज्या माळा आहेत ओरिजिनल फुलांच्या त्या आम्ही घेऊ. आणि वी आर थिंकिंग की रोजेस पण देऊया एक. बघू. एवढी भयंकर ट्रॅफिक आहे. काय होतंय नाशिक रोडमध्ये की एवढी ट्रॅफिक का बरं आहे काय कळायला मार्ग नाही. खुशी पोलीस काका बघतायत. फोन खाली ठेवा. And guys, look at traffic please. ट्रॅफिक सोड. आपल्याला जिथे गाडी लावायची आहे आय गेस ते बंद आहे. एंट्रीज बंद आहे आता पता नाही काय. फायनली वी आर रीच. फुलमाळ पण घेतलंय. गुलाबाची फुलं पण घेतलं. तिकीट पण घेतलं गेलं ऑन टाईम. थँक्स टू मी वी आर ऑन टाईम. हो नाही तर तू तर पूर्ण प्लॅन केला होता लेट करायचं. ज्या प्रकारे तू प्लॅस्टिकच्या माळा मागवल्या होत्या. काय कामाची सीमा नाही सीमा. दुसरी गाडी आली. हो पाटील साहेब थांबा चल तू पण नमस्कार. मम्मी पप्पा नमस्कार करते.
बाय बाय बाय. आता तुम्हाला असं वाटेल की मी हे असं का करते, किंवा मावशी काकांना पण मी माळा का घातल्या, किंवा यांना सगळ्यांना पण आता माळा का घालतोय. तर ते 4 धाममधलं एक धाम रामेश्वरम करून आलेत, आणि ही ॲक्च्युली त्यांची धाम यात्रा होती, आणि ते नुसतं केरळ फिरायला नव्हते गेले, तर ते एक धाम करायला गेले होते आणि देवदर्शन पण करत होते. सो म्हणून हे असं सगळं. पूर्वीच्या काळात 4 धाम यात्रा खूप अवघड असायची, आणि जो 4 धाम यात्रा करून यायचं ते खूप नवल वाटायचं लोकांना. त्यामुळे ते आले की त्यांचा असं छान सत्कार करायचे, वेलकम करायचे, आणि आम्ही पण ते एक छोटंसं ट्रेडिशन आता फॉलो करतोय. नमस्कार. आमचं डेकोरेशन बाकी आहे थोडं.